हर्ष, विजय आणि ईश्वर हे तिघ मित्र आहेत. त्यातले हर्ष विजय यांनी या आख्यानातील आपण ऐकत असलेल्या सगळ्या गाण्यांना चाली लावलेल्या आहेत. आणि ईश्वर अंधारे नावाच्या लेखकानं, एका अवलिया कलाकारानं हे आख्यान लिहिलेलं आहे. आपल्याला मराठी लोककलेचा स्टेडियम कॉन्सर्ट करायचा आहे आणि मग तो तसा एका रात्रीतनं नाही होऊ शकत. जी कलाकार मंडळी नंतर आख्यानाला येऊन जॉईन झाली किंवा आज आख्यानाचा पायाभूत भाग आहेत, त्यातलं कोणीही पुण्यात राहत नाही. महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यामधनं मुलं येतात इथं. मी कायम हर्षला फोनवर सांगत असे की नाही, हे खूप छोटं आहे रे, आपल्याला खूप मोठं करायचं, हे खूप छोटं आहे, आपल्याला खूप मोठं करायचं. सो त्या पहिल्या शोला 250 लोक जमवायला खूप फोन करायला लागले. असं करून कसे तरी 250 लोक जमले आणि तो शो हाऊसफुल म्हणून छान पार पडला. 250 लोकांपासून जर 2.5 लाख लोकांपर्यंतचा प्रवास करायचा आहे तर तो सपोर्ट सिस्टीम शिवाय होणार नाही. खिशात एवढेच पैसे होते की दुसरं सादरीकरण होऊ शकतं. आता तिसरं सादरीकरण करायचं असेल आणि पहिल्या 2 सादरीकरणांच्या उधाऱ्या द्यायच्या असतील तर आपल्याला पैसे लागतील. पहिल्या 2 सादरीकरणाला ही वाद्य पण सोर्स केली जायची, कुठनं तरी डोलकी आण, कुठनं तरी पायपेटी आण, असं सगळं. आधी शो हाऊसफुल व्हायला आठवडा जायचा, मग 2 दिवस जायला लागले, आता 2 मिनिटं जातात. रणजित गुगळे म्हणून जे निर्माते आहेत, मला कुठेतरी मनातनं असं वाटत असेल, हा जर प्रोजेक्ट निर्माता म्हणून करत असेल आणि मला आर्थिक पाठबळ किंवा मला एका विजनची जर गरज असेल तर मला ती रणजित सरांकडनं यावी. तटस्थपणे बघणारा आख्यानाकडे आणि त्याच्यावर चर्चा करणारा मला असं वाटतं की मी पहिला आहे. कला ही सगळ्यांच्या पलीकडे जाऊन खूप मोठी आहे. आख्यानाचा शो अनाऊन्स झाला की ते म्हणायचे मला 70 तिकीट हवी आहेत, मला 80 तिकीट हवी आहेत. मला असं वाटायचं की यांना फक्त माझं मनोबल वाढवायचे. तेव्हा मला असं लक्षात आलं की नाही, ते इतकं रिलेटेबल आहे जे तिथे घडतं, जी एनर्जी त्या आख्यानामध्ये क्रिएट होते, ती प्रत्येकाला त्याची काहीतरी एक रिकॉल व्हॅल्यू देऊन जाते आणि म्हणून ती माणसं त्याच्याशी जोडली जातात. आख्यानामध्ये एक बिदागी बॉक्स म्हणून एक ठेवला जातो आणि आख्यानाचं जर तुम्हाला कौतुक करायचं असेल तर तुम्ही त्याच्यात पैसे टाकू शकता. मग ह्या पैशाचं रोलिंग आउट काय आहे, तर जे लोककलावंत आहेत आणि त्यांचं एक विधायक काम आहे जे पैशानं अडलंय. सो त्यांच्यापर्यंत आम्ही पोचायची आमची एक सिस्टीम आहे. आणि आम्ही जेव्हा अनाऊन्स करतो तेव्हा प्रेक्षकातनं बरीच लोक आम्हाला रिच आउट होतात की अरे, मी एका सिग्नलला एका पोतराजाशी कधीतरी बोललो होतो आणि त्याचा आहे हा प्रॉब्लेम. पायपेटी नावाचं वाद्य वाजवणारा एक जो वादक आहे तो चिपळूणवरून येतो. सो हे वाद्य त्याच्याकडे सुरुवातीला त्याच्याकडे पण नव्हतं, तो चिपळूणमधनं कोणाच तरी मागून आणायचा आणि तो सादरीकरणाला येताना हे वाद्य चिपळूण पासून पुण्यापर्यंत आपल्या मांडीवर घेऊन यायचं. ते वाद्याचं वजन आता साधारणतः 40-42 किलो आहे. या लेवलची कमिटमेंट असणारी माणसं आहेत. नकळत मदत करणारे इतके हात आहेत ना की त्याच्यामुळे आपल्यालाच एनहान्स करून घ्यायला खूप मदत होत आहे. की मराठी लोककलेचा स्टेडियम कॉन्सर्ट. सो 250 ते 2.5 लाख त्या प्रवासापर्यंत जायचं आहे. खूप भाग्यवान आहोत आम्ही सगळेच. आणि आम्ही सगळे कायम स्वतःला सांगत असतो की असं काहीतरी आपल्या कागदावर लिहिलेलं होतं नशिबाच्या, की आपल्याकडून ते घडतंय. नमस्कार, मी दीपाली जांभेकर. देशकालच्या आजच्या भागामध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप स्वागत. आत्ताच्या या काळामध्ये तुम्ही असा समोर मोबाईल ठेवून किंवा लॅपटॉप ठेवून सगळ्या जगाची माहिती मिळवू शकताय किंवा आपलं स्वतःचं मनोरंजन करून घेऊ शकताय. जेव्हा मोबाईल, टी व्ही किंवा मनोरंजनाची इतर काही साधनं नव्हती तेव्हा खरं तर माणसं जास्त आनंदी होती आणि माणसं एकत्र वेळ घालवताना दिसायची. याचं कारण काय होतं, तर माणसाला माणसाशी जोडून ठेवणारी नाळ म्हणजे लोककला. भारुडं, पोवाडे, दशावतार, वगनाट्य, भजन, कीर्तन, जागरण, गोंधळ असे कितीतरी महाराष्ट्रातल्या लोककलांचे प्रकार आपण ऐकून आहोत. आणि आत्ता खरं तर बरीच जणं फक्त हे ऐकून आहेत, का तर प्रत्यक्षात बघण्याचा खरं तर योग येत नाही. मग असाही प्रश्न पडायला लागतो की या सगळ्या तंत्रज्ञानाच्या युगामध्ये आणि माणसाचं झालेलं शहरीकरण या कारणामुळे लोककला लोप पावत चालली आहे का? पण आपल्यातलीच काही जण अशीही आहेत जी ही लोककला जपण्यासाठी काम करतात. हेच कला प्रकार अखंड सुरू राहावेत आणि नवीन पिढ्यांपर्यंत पोहोचावेत म्हणून जी कलाकृती सध्या काम करते ते म्हणजे द फोक आख्यान.
आज आपण लोककलांबद्दल बोलणार आहोत आणि द फोक आख्यान याबद्दल बोलणार आहोत. त्यासाठी आपल्यासोबत आहेत द फोक आख्यानचे निर्माते भूषण मेहरेजी. आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत फोक आख्यानबद्दल. ते स्वतःही अभिनेतेही आहेत. त्यांनी मराठी नाटकांमध्ये आणि मराठी चित्रपटांमध्ये काम केलेलं आहे. तर चला तर आज आपण त्यांच्याशी गप्पा मारूया. भूषणजी, तुमचं देशकालमध्ये खूप स्वागत. धन्यवाद. आज मला खरं तर आनंद होतोय की द फोक आख्यान तुम्ही निर्माते आहात द फोक आख्यानचे, आणि मला आज द फोक आख्यानची सगळी जी काही स्टोरी आहे ती ऐकायला मिळणार आहे. त्यामुळे तुमचं खूप स्वागत. आणि मला तुम्हाला विचारायचं आहे सगळ्यात पहिल्यांदा हे की द फोक आख्यान हे लोककलांवरचं जे आख्यान आहे ते कसं सुचलं. ती सुरुवातीची एक कल्पना, छोटी कल्पना असते आणि मग ती वास्तवात येते. तर हा जो प्रवास आहे तो कसा होता? वा, म्हणजे या चर्चेला किंवा अशा पॉडकास्टला सुरुवात करण्यासाठी उत्तम प्रश्न आहे खरं तर. आणि या आख्यानामध्ये कथा आहे, म्हणजे आख्यान हा एक कथा प्रकारच आहे. तर या आख्यानाला म्हणजे हे आख्यान मांडल्या जाण्याचं एक जे वेगळं आख्यान आहे ते मी ॲज ब्रीफ ॲज पॉसिबल ते मी सांगतो तुला आता. सो हर्ष, विजय आणि ईश्वर हे तिघं मित्र आहेत. त्यातले हर्ष विजय यांनी या आख्यानातील आपण ऐकत असलेल्या सगळ्या गाण्यांना चाली लावलेल्या आहेत. आणि ईश्वर अंधारे नावाच्या लेखकानं, एका अवलिया कलाकारानं हे आख्यान लिहिलेलं आहे. तर हा जो विजय आहे हा विजय माझा विद्यार्थी. हर्ष विजय हे एकत्र म्युझिक डिरेक्टर म्हणून मराठी मालिकांमध्ये, मराठी सिनेमांमध्ये कैक वर्षांपासून काम करतात. आणि हे तिघं एकत्रित यांचं एक नाट्यसंस्था आहे आणि अशी चळवळ यांचं सुरू आहे. सो एके दिवशी मला अनेक कारणांसाठी आम्ही एकमेकांच्या टचमध्ये होतोच, पण एक दिवस मला विजय म्हणला, सर भेटूयात आपण आणि काहीतरी आहे त्याच्यावर आपण चर्चा करूयात. आणि मग माझ्या घरीच एक ऑकेजन होतं, त्याच्या निमित्तानं आम्ही भेटलो. मी, हर्ष आणि बरीच आख्यानातली मंडळी होती. तेव्हा ती आख्यानात असतील नसतील याचा काही विषय नव्हता. तेव्हा आख्यान असंही काही माहीत नव्हतं. आणि तिथे एका काय म्हणतात त्याला, जरा इंग्लिशमध्ये एक प्रचलित शब्द आहे ना, वन लायनर ब्रीफ. सो तिथे एक वन लायनर ब्रीफ असं आलं की आपल्याला मराठी लोककलेचा स्टेडियम कॉन्सर्ट करायचा आहे. अच्छा. आणि हे वन लायनर ब्रीफच इतकं इंटरेस्टिंग आहे की मराठी लोककलेचा स्टेडियम कॉन्सर्ट झाला पाहिजे. आणि मग तो तसा एका रात्रीतनं नाही होऊ शकत. आणि त्याला बऱ्याच अडचणी आहेत, ते कदाचित आपल्या चर्चेत आता येतीलच कसं काय वगैरे. पण हे मग असं झालं की अरे नाही, हे करायचं आहे, पण मग हे कसं करू यात. तर रोज भेटायला मी काय पुण्यात नाही. आणि जी कलाकार मंडळी नंतर आख्यानाला येऊन जॉईन झालीत किंवा आज आख्यानाचा पायाभूत भाग आहेत, त्यातलं कोणीही पुण्यात राहत नाही. महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यामधनं मुलं येतात इथं. सो असं ठरलं की आधी जसं शक्य आहे तसं आपण एकदा उभारून बघूयात. सो मी माझ्या कामाला गेलो आणि तिथून पुढे एक काय म्हणता येईल त्याला, एक ऑनलाईन पद्धतीनं याचं काम सुरू झालं. हर्ष, विजय, ईश्वर आणि सर्व कलाकार मंडळी पुण्यात राहून त्यांच्या पद्धतीनं त्याची उभारणी करत होते. आणि मी रोज हर्षची फोनवर याची चर्चा करत होतो, ॲज इफ रोज एक रिपोर्टिंग असतं तसं. पण हे रिपोर्टिंग काय असं कंपल्शन सारखं नव्हतं. रोज रात्री मला एक 9:30-10ला दिवस संपल्यानंतर हर्ष फोन करायचा, असं झालं. आणि तेव्हा माझी इन्व्हॉल्वमेंट ही पूर्णपणे मी या प्रोसेसला एखादा निर्माता शोधून देऊ शकतो का, किंवा मी अशी कुठली मदत मी यांच्यासाठी उभी करून देऊ शकतो जेणेकरून यांच्या प्रयत्नांना खूप लवकर बळ येईल आणि यांना कशाचीच अडचण होणार नाही. आणि क्रिएटिव्हली चर्चा व्हायची तो वेगळा मुद्दा, पण लॉजिस्टिकली, फायनान्शियली मी असं काय यांना एक इकोसिस्टम देईन जेणेकरून हे पटकन छान मोठं होईल. आणि छोट्या छोट्या प्रकारे मदत येत होती, पण ती खरंच खूपच छोटी असायची. आणि तेव्हा माझा जो काही अनुभव आहे, मला असं वाटलं की आत्ता ही मदत आपल्यासाठी खूप मोठी आहे, पण आपल्याला जो स्टेडियम विजन जर दिसत असेल तर त्याच्यासाठी हा खूप ही छोटी मदत आहे. आणि या छोट्या मदतीनं आपण अशा काही लोकांना बांधील होऊ नये की आपल्यालाच नंतर आपलं म्हणणं सांगण्यासाठी स्ट्रगल करायला लागेल त्यांच्याच दारात.
तर याची जाणीव असल्यामुळे मी कायम हर्षला फोनवर सांगत असे की नाही, हे खूप छोटं आहे रे, आपल्याला खूप मोठं करायचं, हे खूप छोटं आहे, आपल्याला खूप मोठं करायचं. आणि असं करत करत आख्यानाचं पहिलं सादरीकरण झालं. श्रीराम लागू रंगावकाश नावाची जी जागा आहे, जिथे साधारणतः 200 ते 250ची ऑडियन्स कॅपॅसिटी असते. सो त्या पहिल्या शोला 250 लोक जमवायला खूप फोन करायला लागलेत. असं करून कसे तरी 250 लोक जमले आणि तो शो हाऊसफुल म्हणून छान पार पडला. आणि त्या दिवशी, आणि सगळ्यांना खोटं वाटायला सांगितलं तर, त्या दिवशी मी पण पहिल्यांदा आख्यान बघितलं. तोपर्यंत मी आख्यान फक्त हर्षच्या तोंडून रोज ऐकत असे. मग लोगो डिझाईन व्हायचा, शेअरदार हे छान आहे, किंवा एखादं काहीतरी रिहर्सलमधली क्लिप यायची, अरे हे पण छान आहे, पण हे एकसंध कसं दिसतंय हे मला पहिल्यांदा, मी जेव्हा आख्यानासाठी म्हणून मी आलो, आणि 21 जुलै गुरुपौर्णिमेचा दिवस होता तो, 21 जुलै 2024, आणि मी आलो, आख्यान बघितलं, आणि मला त्या दिवशी असं वाटलं की काहीही झालं तरी मी याचा भाग पूर्णपणे असलो पाहिजे. नॉट फॉर मी, म्हणजे हे माझ्यासाठी नाही, हे जे काही गेल्या 2-2.5 महिन्यामध्ये माझ्या इन्व्हॉल्वमेंट नंतर, त्याच्या आधी हे साधारणतः 2-2.5 वर्ष सुरू होतं त्यांच्या लेवलला. पण मला असं वाटलं की नाही, मी याचा पूर्ण वेळ भाग जर राहिलो तर मी माझं काहीतरी देणं देऊ शकेन. पण मी जर याला आताही जर ऑनलाईन मोडमध्ये गेलो की नाही, तुम्हाला फोन कर मग मी सल्ला देईन, तर म्हटलं कदाचित ह्याची गाडी हलू शकते. हे मी माझं स्वतःलाच ठरवलं फक्त. त्याच्यानंतर आम्ही भेटलो. काल झालेल्या सादरीकरणावर आमच्या चर्चा झाल्या, हे छान आहे, हे असं आहे, पण आपल्याला काही करून एक स्ट्रॉंग सपोर्ट लागणार आहे कोणाचा तरी फायनान्शियली. कारण 250 लोकांपासून जर 2.5 लाख लोकांपर्यंतचा प्रवास करायचा आहे तर तो सपोर्ट सिस्टीमशिवाय होणार नाही. आणि म्हटलं आत्ता मला असं वाटतं की मी एक सपोर्ट आहे, पण माझी ती कॅपॅसिटी नाही. मी काय निर्माता नाही, याआधी मी काही तसा प्रयत्न केलेला नाही किंवा तशी मानसिकताही नाही. म्हटलं आपण एक काम करू शकतो, मी स्वतःला आत्तापुरतं क्रिएटिव्ह प्रोड्युसर म्हणवतो आणि मी आख्यानासाठी एक पूर्ण वेळ पैसे देणारा निर्माता शोधतो, अशी मी ग्वाही दिली. आणि आख्यानाच्या दुसऱ्या सादरीकरणाची तयारी सुरू झाली. आणि मग जुलै ते ऑगस्ट खिशात एवढेच पैसे होते की दुसरं सादरीकरण होऊ शकते. आणि मग हर्षची माझी या विषयावर डिटेल्ड अशी चर्चा झाली की सर, आमच्याकडे होते ते पैसे संपले, आता आपल्याला जर तिसरं सादरीकरण करायचं असेल तर. आणि तोपर्यंत ज्यांना कळत होतं की असं काहीतरी बांधल्या जातं आहे, पहिल्या शोला पण बरीच मंडळी आलेली, त्यांच्याकडनं कळालेलं असेल, तर बऱ्याच ठिकाणांवरनं इच्छा दर्शवली जात होती की अरे आम्हाला आवडेल आख्यानाचं निर्माता व्हायला. मग काहींशी ती मुलं जाऊन बोलायची, हर्ष, विजय, ईश्वर बोलायचे, काहींशी मी बोलायचो, काहींशी आम्ही एकत्रित भेटायचो. पण सगळीकडे असं वाटायचं की नाही, कदाचित ही ती जागा नाही, किंवा यांच्याशी असोसिएट होऊन कदाचित आपलं स्वप्न पुरं होईल आत्ताच वाटत नाही, तर पुढे काय होईल नाही. आणि म्हटलं आपण करूयात. मग मुद्दा असा आला की आता तिसरं सादरीकरण करायचं असेल आणि पहिल्या 2 सादरीकरणांच्या उधाऱ्या द्यायच्या असतील तर आपल्याला पैसे लागतील. मग त्यावेळेस म्हणजे मित्र आहेत 2, ॲडव्होकेट नागेश म्हणून त्याचं नाव आहे आणि एक सचिन म्हणून माझा मित्र आहे. सो आम्ही तिघं एकत्रित असताना त्या दोघांनी मला असा सल्ला दिला की एवढं तर आपण ठरवून घेऊयात की तू पूर्ण वेळ थांब निर्माता म्हणून. पण म्हटलं अरे, निर्माता व्हायला पैसे लागतात, ते माझ्याकडे नाही. ते म्हणले पैसे आपण उभे करू. याचा अर्थ हा नाही की त्या दोघांकडे पैसे आहेत, त्या दोघांकडे पण माझ्यासारखा फक्त कॉन्फिडन्सच आहे. ते म्हणले की पैसे आपण कुठनं तरी उधार घेऊ. मग पहिल्या 2 सादरीकरणांचे पैसे देण्यासाठी जे काही उधारी असतील ती, आणि एक खूप मोठं इन्फ्रास्ट्रक्चर उभं करण्यासाठी. म्हणजे आख्यानामध्ये जर तुम्ही बघितलं तर आत्ताच्या घडीला 80पेक्षा जास्त वाद्य आहेत, आणि त्या वाद्यांची जर एकत्रित रक्कम आपण केली की हे आत्ता जाऊन मला लगेच विकत घ्यायचं आहे, तर साधारण 4.5-5 लाख रुपयाची वाद्य आहेत. तर तेव्हा पहिल्या 2 सादरीकरणाला ही वाद्य पण सोर्स केली जायची, कुठनं तरी ढोलकी आण, कुठनं तरी पायपेटी आण, असं सगळं. मग आपण पैसे उभे केले आणि उधारी घेऊन वाद्य विकत घेतली, सगळ्यांचे पैसे दिले, आणि मुलांना पहिल्यांदा त्यांनी जे काही इतकी मेहनत केलेली 3-3.5-4 महिन्याची, त्याचे काहीतरी खिशाला जेवढं आपल्याला शक्य आहे असे त्यांना पैसे दिलेत. आणि ती जी उधारीची रक्कम आहे ती माझ्या पर्सनल आयुष्यामधली पण एवढी मोठी उधार मी कधीच कोणाकडनं घेतलेलं नाही.
मला त्याचं प्रेशर येऊ लागलं. म्हटलं नाही, हे असं करून नाही चालणार. म्हणजे हा जो इमोशनल डिसिजन आहे की कुठनं तरी पैसे घ्यायचे आणि आपलं आपलं काम करायचं. आणि त्या दिवशी असं जाणवलं की आपल्याला ज्याचे स्वतःचे एक आर्थिक पाठबळ आहे, आपल्याला अशा कुठल्या तरी निर्मात्याची गरज लागेल. आणि मग माझ्या डोक्यात काही नावं होती. म्हटलं आपण तिथे जाऊन काही घडतंय का बघू. आम्ही 3ऱ्या सादरीकरणाचं अनाऊन्समेंट केली. आणि आधी काय व्हायचं, आधी पण म्हणजे ही चांगली गोष्ट आहे की पहिल्या दिवसापासून शो हाऊसफुल होतात. पण आधी शो हाऊसफुल व्हायला आठवडा जायचा, मग 2 दिवस जायला लागले, आता 2 मिनिटं जातात. पण मग शो हाऊसफुल झाला. हाऊसफुल शो मधनं तिकिटांचे पैसे आले आणि मग उधारी हळूहळू जायला लागली. आणि मग डोक्यात असलेल्या काही लोकांकडे आम्ही जायला लागलो. एक खूप छान गोष्ट झाली की आत्ता माझ्याबरोबर रणजित गुगळे म्हणून जे निर्माते आहेत. मला कुठेतरी मनातनं असं वाटत असे की मी हा जर प्रोजेक्ट निर्माता म्हणून करत असेल आणि मला आर्थिक पाठबळ किंवा मला एका विजनची जर गरज असेल तर मला ती रणजित सरांकडनं यावी. हे उगाच मला माझं वाटत असे. याआधी मी रणजित सरांबरोबर काम केलं ॲज अन ॲक्टर म्हणून, की ते फिल्म करतायत आणि मी तिथे जाऊन 1-2 दिवसाचा रोल करतो आणि येतो परत. आणि मला असं वाटलं की हे जर आपल्याबरोबर आले तर छान. आणि ते 3ऱ्या सादरीकरणाला येऊन गेले आणि त्यांनी मला फोन केला. आधी असं व्हायचं की मी पुण्यात एवढा नसायचो, सो शोला यायचो, सादरीकरण झालं की मी माझं निघून जायचो. बाय द टाईम त्यांना असं वाटलं की अरे काल रात्री 2 वाजता ही मुलं मोकळी झाली तर आज सकाळी फोन करून यांना भेटूयात. त्यांचा मला फोन आला की आपण भेटायचं का. तोपर्यंत मी माझ्या घरी दिल्लीला गेलो होतो ऑलरेडी. ते म्हणले आपण भेटूयात. सो आम्ही भेटूयात. त्यांनी सप्टेंबरमध्ये शो पाहिला. आपण भेटून एकत्र काही करता येईल का, ह्या निर्णयापासून तर सर आख्यानाचे निर्माते आहेत ह्या निर्णयाला जानेवारी इतका वेळ गेला. आणि आम्ही पण एक्सप्लोरच करत होतो, बोलत होतो, असं करून बघूयात का, तसं करून बघूयात का. आणि बरीच लोकही येत होती. तर येणाऱ्या प्रत्येकाला तोंड देण्या इतकं आणि कुठेही तो माज वाटता कामा नाही. कारण येणारी लोक खूप मोठी होती. म्हणजे आत्ता त्या सगळ्यांची गप्पा होतात आख्यानावर, ते आख्यानाचं कौतुक करतात आणि एक ईज ऑफ डिस्कशन झाल्यामुळे आत्ता असं वाटतं की अरे ती पण आपल्यासारखीच आहे. पण जेव्हा आपल्याला एखाद्या माणसाचा फक्त ऑरा माहीत असतो आणि माणूस माहीत नसतो तेव्हा असं वाटतं की अरे बापरे हे काय आहे. तर तेव्हा त्याचं दडपण यायचं, यांच्याशी कसं डील करायचं. पण हळूहळू ते कदाचित मला सिच्युएशनने शिकवत गेले. आणि ज्या दिवशी हे ठरलं त्या दिवशी मला रणजित सरांनी पण हे बोलून दाखवलं की कुठेतरी मला पण डेस्पिरेटली असं वाटत होतं की अरे यार आपण या कलाकृतीचा काहीतरी भाग असलो पाहिजे. म्हणजे निर्माताच होता आलं तर म्हणजे नथिंग लाईक इट, पण काहीही आपण यांचे 1-2 शो जरी होस्ट केले तरी खूप आहे. आणि मग ती वेवलेंथ इतकी मस्त मॅच झाली आणि तिथून पुढे एक वेगळं चक्र सुरू झालं. म्हणजे 1 जानेवारी 2025 पासनं जे याला म्हणता येईल एक असं चक्र झालं की जुलै ते डिसेंबर या 7 महिन्यांमध्ये आम्ही आख्यानाचे 7 प्रयोग केले. आणि जानेवारी पासून तर पहिल्या वर्षपूर्तीपर्यंत आम्ही 43 प्रयोग केलेत. तर हे जे चक्र फिरायला लागलं. मग मुंबईत गेलो. मुंबईत पहिल्याच सादरीकरणाला सरांच्या ओळखीनं काही सिनेसृष्टीतली लोक आली आणि मग ते बदललंच सगळं. मग मे बी ते जसं अपेक्षित होतं तसं ते घडायला लागलं आणि मे बी आता ते असं आहे. आणि बऱ्याच मोठ्या लोकांनीही बघितलंय तर त्यांचे रिस्पॉन्सेस कसे आहेत आणि तुम्हाला काय वाटतं त्याबद्दल. म्हणजे तटस्थपणे बघणारा आख्यानाकडे आणि त्याच्यावर चर्चा करणारा मला असं वाटतं की मी पहिला आहे. आणि कलाकार म्हणून त्यांचा हा खूप चांगुलपणा आहे आजही की त्यांना असं वाटतं की आम्ही जे करतोय यातनं आम्हाला आनंद मिळतोय. आणि याच्यातला दुसरी बाब अशी आहे की आमच्या आनंदात लोकांना आनंद दिसतोय. सो त्याला कला म्हणून इव्हॅल्युएट करण्यापेक्षा ही जी एक चांगल्या आनंदाची वाईब शेअर करता येते आहे यातच त्या कलाकारांना आनंद आहे. पण क्रिएटिव्हिटी म्हणून किंवा एखादं प्रोडक्ट म्हणून हे किती चांगल्या पद्धतीनं पोहोचवता येईल याच्यावर मी आणि रणजित सर आमचं याच्यावर कायम काम चालू आहे. त्याच्यामुळं याचं पॅकेजिंग म्हणजे प्रोडक्ट जर असेल तर त्याला एक पॅकेजिंग आहे. तर ते इतकं चांगल्या पद्धतीनं ऑर्गॅनिकली होत गेलं की यातली बरीच मंडळी आज जी सिनेसृष्टीमध्ये खूप नावाजलेली आहेत किंवा पॉलिटिकली आहेत, म्हणजे खूप मोठ्या म्हणजे पक्षांचे राजकीय पक्षांचे जे नेते आहेत किंवा प्रमुख आहेत त्यांच्याबरोबर याच्या सादरीकरणाला घेऊन आमची चर्चा होते. ते आम्हाला घरी बोलवतात
त्यांना अशी इच्छा असते की ते आम्हाला काय मदत करू शकतील का. त्यांच्या व्यस्त शेड्यूलमधनं त्यांनी एक नाही तर 3 शोज अटेंड केलेले आहेत आणि एका सामान्य व्यक्तीसारखं ते पण तिकिटांना आम्हाला फोन करतात की आम्हाला यायचं आहे, प्लीज आमचे तिकीट्स ठेवा वगैरे. तर तेव्हा असं रिअलायझेशन होतं की कला ही सगळ्यांच्या पलीकडे जाऊन खूप मोठी आहे. मे बी याची जाणीव व्हायला वेळ जातो आपल्याला, कारण ते तसं काहीच आपलं एन्काउंटर होत नाही. पण खूप भाग्यवान आहोत आम्ही सगळेच, आणि आम्ही सगळे कायम स्वतःला सांगत असतो की असं काहीतरी आपल्या कागदावर लिहिलेलं होतं नशिबाच्या, की आपल्याकडून ते घडतंय. म्हणजे एक आहे काहीतरी शक्ती, तिनं आपल्याला निवडलं. कलाकार म्हणून त्यांना जेवढा याचा अभिमान आहे किंवा चांगलं वाटतं, तसंच निर्माता म्हणून, क्युरेटर म्हणून मला आहे, रणजित सरांना आहे. आणि आमच्या सभोवताली एक खूप मोठी सिस्टीम आहे, म्हणजे नावं घेईन तेवढी कमी. म्हणजे एक माझे सिनियर मित्र आहेत ॲडव्होकेट अंतुरकर म्हणून, त्या फॅमिलीनं इतकी मदत केलेली आहे की म्हणजे काय सांगावं. ते ज्या पद्धतीनं सुरुवातीला रिॲक्ट व्हायचे, मला असं वाटायचं की ते ओव्हर रिॲक्ट करतायत. म्हणजे आख्यानाचा शो अनाऊन्स झाला की ते म्हणायचे मला 70 तिकीट हवी आहेत, मला 80 तिकीट हवी आहेत. आणि मला असं वाटायचं की यांना फक्त माझं मनोबल वाढवायचे म्हणून, की भूषणला वाटावं आपण काहीतरी चांगलं करतोय का. पण नंतर जेव्हा मी त्यांच्या त्या वागण्याला पण जेव्हा इव्हॅल्युएट करू लागलो, बोलून त्यांच्याच बरोबर, तेव्हा मला असं लक्षात आलं की नाही, ते इतकं रिलेटेबल आहे जे तिथे घडतं. जी एनर्जी त्या आख्यानामध्ये क्रिएट होते ती प्रत्येकाला त्याची काहीतरी एक रिकॉल व्हॅल्यू देऊन जाते. आणि म्हणून ती माणसं त्याच्याशी जोडली जातात, आणि म्हणून ते आज जसं आहे तसं ते आहे. तुम्हाला कधी वाटलं पण की कला क्षेत्रातच यायचंय, यातच करिअर करायचंय वगैरे असं? ते काय असतं, आपण आंतरमहाविद्यालयीन स्पर्धा करत असतो ना, तेव्हा प्रत्येक आंतरमहाविद्यालयीन स्पर्धकाला असं वाटत असतं की माझं आयुष्य हे मी कलेलाच वाहिलेलं आहे, आणि जगायला काय लागतं आपल्याला, एक चांगला परफॉर्मन्स, वडापाव आणि चहा, अशा एका कल्पनेत आपण जगत असतो. पण जसे जसे आपलं कॉलेज सुटतं आणि आपली जबाबदारी आपल्यावर येते, आणि जर तुम्ही सिरियस रिलेशनशिपमध्ये असाल तर इतरही काही जबाबदाऱ्यांची जाणीव होते तुम्हाला. तर ते कोणाला चुकलेलं नाही, म्हणजे पुरुष असेल स्त्री असेल, ते काही कोणाला चुकलेलं नाही. मग या जबाबदाऱ्यांची जाणीव होताना असं लक्षात आलं की नाही, कला, त्याच्यावरची चर्चा, त्याची कंटेनमेंट, याच्या पलीकडे जाऊन एक वास्तव आहे. त्याच्याशी भिडायला पैसे लागतात आणि ते काम केल्यावर मिळतात, ते असे उगाच काही मिळत नाहीत. मग असं लक्षात आलं की आपण एक असं मार्ग निवडूयात की पैसे येत राहतील, म्हणजे आपण नोकरी करूयात, आणि आपल्याला शक्य आहे तितकं आपण कलेशी असोसिएट राहूयात. आणि मी तर कायमच म्हणतो की आय एम ब्लेस्ड की मला प्रत्येक वेळेस फक्त चांगलीच माणसं माझ्या आजूबाजूला आहेत, कायम. मग मी नोकरी करायला लागलो आणि मग मी प्रायोगिक नाटकातनं प्रवास सुरू झाला. खूप कमी काम केलेलं आहे, पण ते चांगल्याच लोकांबरोबर काम केलेलं आहे. त्याच्यामुळे, कारण बरेचदा इतरांचे कधी कधी अनुभव ऐकतो तर आपल्याला असं वाईट वाटतं की अरे मला खूप वाईट वाटतं की तुला हे फेस करायला लागलं. आणि चांगलं असं वाटतं की माझ्याकडे असं सांगायला काहीच नाही, की मला एखाद्याचा वाईट अनुभव आहे हे सांगायला काहीच नाही, याचं खूप चांगलं वाटत असतं म्हणून. तर हे सुरूच होतं. मग एका पॉईंटला आपल्याला असं वाटतं की आता झालंय, जे एक मटेरियलिस्टिक ॲस्पिरेशन्स असतात, हे झालं ते झालं ते झालं, आता घेऊयात का उडी पूर्ण वेळ. मग असं वाटतं नाही, प्रॉबेबली इट्स टू अर्ली, कारण पूर्ण वेळ उडी घेतलेले बऱ्याच मित्रांशी सखोल चर्चा होत असे कायम. आणि असं लक्षात यायचं की आपल्याला दुसऱ्याचं विश्व कायम आवडत असतं. मला कायम असं वाटत असणार की अरे हिची साडी छान आहे, माझं शर्ट थोडं डल आहे, हे काय वाटणार आपल्याला. तर तो अटेम्प्ट 2 ते 3दा करून बघितला, माझ्या लेवललाच, नॉट बीन डिस्कस टू एनी वन. आणि मला असं वाटलं की नाही, थोडं घाई होती. असं करत मी 12 वर्ष नोकरी केली. बापरे. आणि हे करत असताना तरी पण मी खूप काम करायचो. काम म्हणजे कला क्षेत्राशी निगडीत असलेलं खूप काम करायचो. आणि तेव्हा कायम जे पूर्ण वेळ काम करतात ते मला असं विचारायचे की नोकरी पण आहे, त्याच्या पलीकडे जाऊन आपलं नाटक असेल किंवा आपला सिनेमा असेल हे पण आहे, आणि याच्या पलीकडे जाऊन घर पण आहे. म्हणजे असं नाही की सडापटिकच आहे आणि हिंडतोय बाबा, घर आहे, मुलगा आहे, आई आहे, जबाबदाऱ्या पण आहेत. मग तेव्हा मला पहिल्यांदा असं रिअलाइज झालं की या सगळ्यामध्ये एक फॅक्टर आहे माझ्याशी कनेक्टेड, तो कायम खूप मेजर कॉम्प्रोमाइज करतोय, आणि ती माझी फॅमिली आहे. म्हणजे नोकरीवाला तर कधीच असं म्हणत नाही हे घे 2 दिवस सुट्ट्या आणि जा छान फिल्म कर,
असं कधीच नाही होत. कधीच ॲब्सोल्युटली नाही होत. पण इन द एंड घरचे म्हणतात म्हणजे ठीक आहे तू हा शनिवार रविवार घरी असणं अपेक्षित आहे, हो पण पण जा तू तू ठीक आहे, ता- आता हा काय? तू तालमीला जा किंवा तू शूटिंगला जा हम्म. किंवा तू सहजच मित्रांना भेटायला जा, हम्म. कारण त्यांना भेटत राहिलो तर काम मिळत राहील असं आपल्याला वाटत असतं. हो. सो त्याचं जेव्हा रिअलायझेशन झालं तेव्हा मला असं खूप प्रकर्षाने जाणवलं की नाही, हा निर्णय अजून जबाबदारीचा आहे, म्हणजे इट्स नॉट दॅट इझी. मग मी एक 10 वर्ष काय म्हणता येईल त्याला अकॅडमिक्सशी रिलेटेड प्रोफेसर म्हणून काम करत असताना हम्म. मला ॲनालिसिस करणं खूप सोपं होत होतं, कारण मी यंग ब्लड दरवर्षी बघायचो वर्गामध्ये हम्म. MBA ला शिकवत असताना. तर मला असं लक्षात येतं की त्यांच्याशी चर्चा करताना किंवा त्यांचे ॲस्पिरेशनल व्हॅल्यूज आणि माझे हे रिलेट करत असताना मला असं वाटायचं नाही नाही, जे चाललंय ते बरंच बरं चाललंय, हम्म. म्हणजे असं उगच काहीतरी कठीण करायला जायला काही नको. त्यामुळे असं सुरू होतं. पण एका पॉईंटला वाटलंच 12 वर्ष झाली होती, म्हटलं आपण आता घेऊयात निर्णय हम्म. आर्या पार सारखं. आणि मी घेतला निर्णय. म्हणजे साहजिकच आहे घरच्यांना कॉन्फिडन्समध्ये घेऊन बायकोशी चर्चा करून, पण पुढे काय वाढून ठेवलं होतं याचा काहीही अंदाज न घेताना, म्हणजे एकदम मूर्खपणाचा निर्णय. म्हणजे मी आधी लोन काढलं, हा. मग मी नोकरी सोडली. बर. हा, म्हणजे असं लोक सल्ला देतात ना की नाही नाही, 1-2 वर्षाची सेव्हिंग्ज ठेवायची हो. आणि मग नोकरी सोडायची. म्हणजे मी एक्झॅक्ट किमान उलट केलं. कर्जाचं असं काही नको डोक्यावर, असं तरी मी उलट केलं. मी आधी कर्जच काढलं. आणि मग नोकरी हा, मी सोडली. आधी कर्ज काढून घेतलं नकळत, कारण गरज होती, घेतलं कर्ज काढून. आणि मग असं वाटलं की आता फॅमिलीचं सेटअप हा पुण्यातनं दिल्लीला शिफ्ट होतोय. ओके. आता दिल्लीला फॅमिली जर आहे तर आपण पुण्यात कशाला नोकरी करायची, आपण नोकरी सोडून देऊयात, हो. जेणेकरून. पण पुढे काय घडूच शकतं याचा तसा अंदाज तेव्हा बांधता आला नाही. आणि मग काम सुरू केलं. हम्म. मग या सगळ्यामध्ये फायनान्शियल बॅलन्स करायला साहजिकच आहे, बायको आहे, तिची नोकरी आहे ओके. आणि तिचा इमोशनल सपोर्ट आहे. पण कुठेतरी एक ट्रॉमा असा येऊ लागलेला की पूर्ण वेळ काम पुण्यात आहे म्हणून मी पुण्यात आहे, हम्म. घर दिल्लीत आहे म्हणून मी मनानं दिल्लीत आहे. दिल्लीत आहे, बरोबर. आणि मग तो प्रवास टायरिंग आणि नकोसा असं दोन्ही होऊ लागला. हा. मग खूप वेळ मी दिल्लीत राहायचो. दिल्लीत असताना असं वाटायचं की मी जेलातच आहे, अरे कारण हा, तिकडे म्हणजे काम हा. करता येत नव्हतं हे सगळं. कारण काम इथे आहे आणि मी तिथे आहे, हा. आणि फोनवर फक्त म्हणजे काम करणे आणि कामाची चर्चा करणे दोन वेगळ्या मुद्दे आहेत ना. गोष्टी आहेत. चर्चा एका ठराविक लिमिट पर्यंत तुम्हाला सॅटिस्फाय करते, हो. खरं सॅटिस्फॅक्शन कामानीच मिळणार. कामाने. मग परत एकदा नव्यानं नोकरी सुरू केली दिल्लीतच. ओके. हा, आणि मग दिल्लीत नोकरी करायचो. शुक्रवारी रात्री फ्लाईट पकडून पुण्यात यायचो, शनिवार रविवार काम करायचो, मंडे मॉर्निंग फ्लाईट पकडून परत दिल्लीला जायचो. असा एक नवीन प्रवास सुरू झाला. हम्म. आणि ते 2 वर्ष करत असताना मग स्वतःला वाटेल तेच कामं केली. मग एक शॉर्ट फिल्मच कर, ओके. एखाद्या मित्राच्या प्रोजेक्टला फक्त असिस्टच कर, हम्म. असं सगळं करत होतो. तिथे आख्यान सुरू झालं. हा. आणि आख्यान टर्न आउट टू बी अ स्ट्रॉंग स्टिम्युलस की नाही आता पूर्ण वेळ. आणि मी साधारण आख्यानाचा माझा इन्काउंटर हा जुलै 24ला झाला आणि मी फेब्रुवारी 25ला नोकरी सोडली. ओके. आणि तिथून पुढे मी पूर्ण वेळ आख्यान करतो. आता परत मागे नाही बघायचं. हा, आता नेव्हर लुक बॅक सारखं आहे. हो. त्यामुळे छान आहे. म्हणजे आख्यानाचं खूप मोठं कॉन्ट्रीब्युशन आहे इन टर्म्स ऑफ एव्हरीथिंग, इन टर्म्स ऑफ कंटेनमेंट. की सोडून आता काय करतोय असा प्रश्न मला नक्कीच नाही. रादर इतकं छान वाटतंय की मे बी ते इतकं सटली असं रचल्या गेलं माझ्या अवतीभोवती माझ्या नकळत, की पहिल्यांदा जेव्हा मी सोडून बघितलं तेव्हा काही करायचंच नव्हतं, म्हणून एक दुसरी नोकरी आली पदरात. त्यांनी खूप सारे फायनान्शियल बर्डन्स पण कमी झाले. पण जेव्हा आख्यानामुळं मोटिवेशन मिळालं ते आता असं झालंय की नाही, म्हणजे वर्थ आहे घेतलेला डिसिजन असा आहे. पण मध्ये मग आता तुम्ही जी पुण्यात कामं करत होतात, नाटक, शॉर्ट फिल्म्स, मग तेव्हा कोणकोणती नाटकं केली आणि तुम्हाला ज्या डिरेक्टर सोबत जास्त काम करायला आवडलंय असं काय? मी भरपूर छोटं मोठं काही ना काही असं बरंच करत राहिलो. ज्यांच्याबरोबर आवडलंय तेवढंच फक्त सांगतो. सो सुरुवात मला खूप छान वाटतं की निळू फुले हयात असताना त्यांनी त्यांचं शेवटचं नाटक केलेलं, कुणाचा कुणाला मेळ नाही नावाचा वग त्यांनी बसवलेला. आणि ती पूर्ण प्रोसेस मला त्यांची मुलगी गार्गी हिच्याबरोबर करता आला, निळू भाऊंना डोळ्यांनी बघता आलं, त्यांच्याबरोबर चर्चा करता आली.
आणि त्यांचे अनुभव त्यांच्याच तोंडातून ऐकता आले. आणि एखादा व्यक्ती समृद्ध असणे म्हणजे काय, म्हणजे आपण दाराची बेल वाजवावी, दार उघडावं आणि निळू फुले दार उघडतात तुमच्यासाठी. हो ना. आणि हे जेव्हा तुम्ही अनुभवता, हे एक दिवस हे रोज घडतं, बसताय, चहा पिताय, गप्पा मारताय, गार्गी असेल, त्याच्यानंतर मी खूप काळ आजही माझ्यासाठी ती व्यक्ती फारच महत्त्वाची आहे. मग माझी प्रायोगिक नाटकाचा सिरियस जो काळ होता किंवा जिथनं कळायला लागलं माझं मलाच, तो मी शशांक शेंडे सरांबरोबर गेला. आणि टेन्शनच्या स्वप्नात ट्रेन नावाचं नाटक असेल, सड्डम में टड्डुम नावाचं नाटक असेल, आणि मग तिथून पुढे सरांनी काही करावं आणि आम्ही असावं. आणि त्या असण्यामध्येच इतकं लर्निंग आहे याची जाणीव असणं, की आपल्याला आपल्या पदरी काय पडतंय याच्यापेक्षा आपण आत्ता तिथं आहोत हेच ब्लेसिंग आहे याची जाणीव असणं. आणि मग रिसेंटली मी निपुण बरोबर खूप काम केलं, निपुण धर्माधिकारी, नाटक असेल किंवा फिल्म असेल, आणि तिथनं मला बरंच काय 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 मिळत असतं आजही, आणि मला त्याचा खूप आनंद आहे. आता आख्यांचे एवढे प्रयोग सुरू आहेत पूर्ण महाराष्ट्रभर, तर लोकांचा रिस्पॉन्स कसा आहे या सगळ्यावर? आणि तुम्हाला त्या लोकांचं म्हणजे त्या गावांमधलं, म्हणते मी, गावांमधलं किंवा शहरांमधलं, कारण प्रत्येक शहराचा एक वेगळा काहीतरी एक रिस्पॉन्स आपण घेत असतो, तर त्याच्यावर तुम्हाला काय वाटतं की कसा रिस्पॉन्स आहे प्रत्येक ठिकाणी? आधी सुरुवातीला जेव्हा लोक त्यांचं मन मोकळं करायचे, तेव्हा मी हे एकदम प्रामाणिक सांगतोय, एकदम कॅन्डिडली, की आधी कुठेतरी असं वाटायचं की रचित आहे का हे, लिहित असतील का हे आधी, की कारण जनरली एक असं एक टेंडन्सी असते ना, की एखादी गोष्ट जर वाढत आहे तर मी काहीतरी करून त्याच्याशी असोसिएट होऊ का, जेणेकरून मी पण वाढीन, असं वाटू शकतं, बरोबर. पण जेव्हा ह्याची सायकल आहे ही इतकी कंटिन्युअस होती आणि वाढत होती, म्हणजे आज 1 जण भेटतोय तर उद्या 10 जण भेटत आहेत, मग 100, मग इन्स्टावर निबंधच्या निबंध येत आहेत, तर व्हॉट्सअपवर येत आहेत, कुठून तरी फोन नंबर मिळवून त्यांचं मन मोकळं केलं जातंय. आणि मग असं लक्षात आलं की नाही, म्हणजे याचा आपला काहीच संबंध नाही याच्याशी, आपलं काहीच क्रेडिट नाही, कलाकार म्हणून पण नाही, निर्माता, क्युरेटर, आपलं काहीच नाही. ती जी एनर्जी आहे ती एनर्जी प्रत्येकाला काहीतरी देते, फक्त त्या एनर्जीचा सोर्स त्या लोकांना त्या मोमेंटला आपण वाटतो म्हणून ते आपल्याशी चर्चा करतात. अदरवाईज कुठे बोलणार, म्हणजे जसं खूप लोकांचं देव या संकल्पनेबाबत होत असावं, की आपल्याला त्या एनर्जीशी बोलायचं असतं आणि मग आपण मूर्ती, फोटो, मंदिर याच्यामध्ये ते शोधू लागतो, म्हणून ते लोक आपल्याशी बोलतात. आणि ते अनुभव इतके विलक्षण आहेत, इतके, म्हणजे असं वाटून जाणे, खूप साऱ्या प्रेग्नंट असलेल्या बायकांना आज असं वाटणे की मला डिलिव्हरीच्या आधी एकदा आख्यान अनुभवायचं आहे, कारण माझ्यासाठी तो गर्भसंस्काराचा भाग आहे. इथपासनं ते ज्यांनी त्यांच्या काळात कुठेतरी छोट्या छोट्या लेवलला एक एफर्ट केलेला असतो, 80, 85, 90 मधल्या शिक्षिका येऊन भेटतात आणि त्यांना खूप छान वाटतं की जेव्हा पहिल्यांदा त्यांना छोट्याशा शाळेमध्ये कधीतरी रिअलाइज झालं होतं की अरे आपण काय देऊ शकतो, तर त्यांनी त्यांच्या परीनं ते केलं. पण आज त्याच कलांना किंवा त्याच पद्धतीच्या विचारांना एक व्यापक स्वरूप येताना जेव्हा त्यांना दिसतं आणि ते त्यांचा प्रवास सांगतात, तेव्हा असं वाटतं की ठीक आहे, म्हणजे अनेक स्वप्नांचं असं हे कॉस्मिक एक स्वप्न झालं असावं आणि ते कदाचित आख्यानातनं पूर्ण होतंय, त्याचा आम्हाला मग खूप खूप मजा येते. आणि काही प्रेक्षक खूप मोठे मोठे, मग ते सिने सेलिब्रिटी असोत, पॉलिटिकल सेलिब्रिटीज असोत किंवा त्यांच्या क्षेत्रातले मोठे अभ्यासक असोत, हे लोक आणि सामान्य पब्लिक, या सगळ्यांमध्ये आम्हाला एक कॉमन गोष्ट अशी जाणवली की बरेचदा आख्यानाबद्दल बोलायला येताना व्यक्ती हा तुमचं आख्यान मला कसं वाटतंय असं कधीच म्हणत नाही. तो कायम आपलं आख्यान आहे ना, आपण असं करूयात, आपल्याला खूप मोठं व्हायचंय, आपण असं करूयात, आणि हे पहिल्या मोमेंटपासून ना आपणच येतं. तर ते इतकं भावतं, म्हणजे आणि मनापासून तिथे ते काय इतकी सगळी लोक एकमेकांशी काय ओळखत नसतील की अरे मी आपण बोलतोय, तू पण आपण बोल, असं कोणाला सांगत नसेल, पण ते देऊनच इतकं जातं की प्रत्येक जणच. आणि जेव्हा आम्ही आमच्या चर्चा करतो, मी, रणजित सर, आम्ही, की अरे, तर ते पण तेच सांगतात की अरे असं होतं की बरेचदा व्यक्ती सांगतो आणि म्हणजे खूप मोठे आहेत पण असं म्हणतात नाही, आपल्याला आहे ना
आपल्याला असं करायचं आहे, आपल्याला. आपल्याला पुढे जायचं आहे. आणि खूप लोकांमध्ये दुसरी एक कॉमन भावना अशी आहे की त्यांना असं वाटतं माझं माझं म्हणून मी काय कॉन्ट्रीब्यूट करू शकतो, फार तर फार मी 10 लोकांना घेऊन येऊ शकतो. आणि हे फार छान वाटतं आम्हाला. म्हणजे आम्ही ज्याही शहरात जातो, नाशिकमध्ये एक तिघं चौघं जण असे आहेत ज्यांना असं वाटतं की नाही, ही माझी नैतिक जबाबदारी आहे की इथून पुढे जेव्हा तुम्ही नाशिकमध्ये याल, मी किमान 50 वेगळ्या लोकांना तरी सांगितलं पाहिजे की आख्यान आहे, तुम्ही जाऊन बघा. म्हणजे आता तिकीटं मिळतच नाही, तो एक वेगळा मुद्दा, त्याच्यावर आपण नंतर येऊ. पण चला, आख्यान होतं आणि मी 10-50 वेगळ्या लोकांना सांगू शकलो. सेम साताऱ्यामध्ये आहे, अहमदनगरमध्ये आहे, म्हणजे अहिल्यानगर आपण म्हणतो, आता नाव बदललंय त्याचं. अजून अहिल्यानगरला आम्ही गेलेलो नाही. आम्ही आता कोल्हापूरला जाणार आहोत. पण जायच्या आधीच म्हणजे काल परवाच चर्चेत असं तो हर्ष सांगत होता, थोडासा निवांत वेळ असताना ते कोल्हापूरच्या मंदिरात गेले. कोल्हापुरामध्ये अजूनही सादरीकरण झालेलं नाही, ते आता होणार आहे. पण कोल्हापुरामधल्या मंदिरापासून मंदिराबाहेरचे दुकान, हॉटेल्स, सगळ्या लोकांना आख्यान माहिती आहेत, आख्यानांमधले दिसणारे चेहरे माहिती आहेत, आणि न बघितलेल्या आख्यानाबद्दल ते पण आपण अशी चर्चा करत आहेत. तर आणि लोककला कलावंतांनी हे बघितलंय आणि त्यांचे काही वेगळे अनुभव तुम्हाला आलेत का? हा प्रश्न विचारल्याबद्दल एकतर खूप धन्यवाद. मी हा मोमेंट गेला असता. सो आपण आख्यानातनं असं वाटून गेलं, म्हणजे युनॅनिमसली, की आपण एक असं काहीसं करता येईल का, एक अजून काय करू शकतो. आख्यानामध्ये एक बिदागी बॉक्स म्हणून एक ठेवला जातो, आणि आख्यानाचं जर तुम्हाला कौतुक करायचं असेल तर तुम्ही त्याच्यात पैसे टाकू शकता. त्याचं सगळं आहे, बँक अकाउंट आहे वगैरे वगैरे असं सगळं. मग ह्या पैशाचं रोलिंग आउट काय आहे, तर जे लोककलावंत आहेत आणि त्यांचं अडलंय, म्हणजे त्यांचं एक विधायक काम आहे जे पैशानं अडलंय. सो त्यांच्यापर्यंत आम्ही पोचायची आमची एक सिस्टीम आहे. आणि आम्ही जेव्हा अनाऊन्स करतो तेव्हा प्रेक्षकातनं बरीच लोक आम्हाला रिच आउट होतात की अरे, मी एका सिग्नलला एका पोतराजाशी कधीतरी बोललो होतो आणि त्याचा आहे हा प्रॉब्लेम, आणि ते सुरू झालंय. तर काही लोकांनी त्यांच्या जिथे जिथे त्यांना शक्य होतं स्पष्टपणे बोलून दाखवलेलं आहे की म्हणजे त्याचं क्रेडिट आख्यानाला मिळतंय किंवा मिळावं हा मुद्दा नाहीये, पण त्यांना असं जाणवलंय की गेल्या काही दिवसांमध्ये आयोजकांची लोककलावंतांना देणारी ट्रीटमेंट बदललेली आहे. आता त्याची अनेक कारणं असतील आणि आख्यान हे त्यातलं एकमेव कारण आहे, माझं असं म्हणणं आहे. कारण जी एक काय म्हणता येईल त्याला, एक सेन्सिटिव्हिटी झालेली आहे निर्माण लोककलेंना घेऊन गेल्या काही वर्ष दीड वर्षामध्ये, त्याच्यातनं बऱ्याच लोकांचे विचार बदलत आहेत. आणि तसं जर होत असेल तर ते खूप समाधानकारकच आहे. आणि आम्हीही जेव्हा जेव्हा आम्हाला सोहळा असा म्हणून करायचा असतो तिथे आम्ही खूप विचारपूर्वक लोककलावंत बोलावतो, त्यांचं सादरीकरण होतं, आणि आम्हाला जेवढी वाटते ना तेवढी रक्कम त्यांना आम्ही मानधन म्हणून देतो. आणि ती त्यांच्या दृष्टीने 10 पट वगैरे असते. ते म्हणतात एवढे पैसे आम्हाला नाही, आणि आमचं असं म्हणणं आहे की एवढेच मिळायला पाहिजेत. म्हणजे मुद्दा हा नाही आहे की खूप पैसे मिळाले पाहिजेत, पण मला असं वाटतं की कला म्हणून कला आणि गरज म्हणून कला यात फरक आहे. जेव्हा ती गरज म्हणून असते ना तेव्हा त्याचं डिव्हॅल्युएशन खूप लवकर होतं. आणि आमचा एकच मुद्दा आहे की हे इतकं ग्लॅमरस किंवा ग्लोरिफाय करण्यासारखं आहे, फक्त गरज आहे म्हणून त्याला कशाला डिव्हॅल्यू करायचं. बरोबर. असं आमचा एक सटल एक आमच्या लेवलला मुद्दा आहे. पण खरंच ही खूप छान गोष्ट आहे की कलावंतांपर्यंतही तुम्ही पोहोचताय या मार्गाने, आणि त्यांना ती मदतही मिळते. आपण त्यांना मानधन म्हणू, कारण ते गरज किंवा इतर गोष्टी म्हणण्यापेक्षा ते मानधन आहे त्यांचं, जे त्यांना नाही मिळत होतं किंवा नाही मिळत बरेचदा. तर ती खूप खरंच चांगली गोष्ट आहे. आणि यामधनं कुठेही म्हणजे हा आविर्भाव आमचा खरंच नाही, म्हणजे या पॉडकास्टच्या माध्यमातून तर मी खरंच सांगायला आवडेल मला, आमचं असं म्हणणंच नाही आहे की आम्हाला रिव्होल्युशन करायचं, काही नाही. एक छोटा बीट आहे जो करून आम्हाला खूप छान वाटतं आणि तो सत्कारणी लागतोय, त्याचा आनंद आहे, बस एवढंच. या आख्यानामुळे नव्या पिढीपर्यंत लोककला पोहोचेल किंवा पोहोचवता येईल असं वाटतंय का, किंवा काय हातभार लागतोय त्याच्यामुळे पुढच्या पिढीपर्यंत पोहोचायला? खूप खूप आश्वासक चित्र दिसतं नव्या पिढीकडे
म्हणजे नव्या पिढीची रिॲक्शन बघताना म्हणजे झालंय असं की जे मी म्हणलं ना की खूप लोक निबंध लिहूनच पाठवतात आणि असं तसं, तर त्यातले नव्या पिढीशी कनेक्टेड असलेला फीडबॅक जर सांगायचा झाला तर काहींचं म्हणणं आहे की माझ्या घरामध्ये माझे मुलं जे आधी फक्त ज्यांची टेस्ट ही हिंदी होती, कारण त्याचं बंबार्डिंग होतं रील्समध्ये पण, मला रील पण करायचं असेल तर हिंदी गाण्याची अवेलेबिलिटी ट्रेंडिंग असणं हे खूप जास्त असतं, तर ते सोडून ठरवून का होईना ते आख्यानामधले 2 ते 3 गाणी ऐकण्याचा एक सुरू झालाय आणि मग याच्यासारखी इतर काय ऐकता येईल अशी टेस्ट डेव्हलप व्हायला लागलेली आहे. अशा घरांमध्ये पण आमचं खूप येणं जाणं आख्यानामुळेच झालेलं आहे की जिथे आम्हाला खूप प्राऊडली हे सांगितलं जायचं, अरे आख्यान छान आहे पण माझ्या मुलाला कदाचित कळणार नाही कारण ना त्याची टेस्ट वेस्टर्न म्युझिक आहे. पण पोस्ट आख्यान आम्हाला त्याच घरांमधून असं कळतं की आम्हाला खूप छान वाटतंय की जरी त्याची टेस्ट वेस्टर्न म्युझिक होती पण आता त्यानं सुरू केलेला आहे, तो लोककलेबद्दल वाचतोय किंवा वेस्टर्न इन्स्ट्रुमेंटवर मला लोककला काही रिक्रिएट करता येईल का याचे प्रयत्न करतोय. तर असं वाटलं की अरे हे खूप समाधानकारक आहे. लहान लहान मुलं, लहान म्हणजे एकदमही लहान नाही, शाळकरी मुलं वाचायला लागलीत लोककलेबद्दल आणि त्याच्याशी निगडीत काहीतरी करतात. गेल्या डिसेंबर जानेवारी फेब्रुवारीमध्ये कैक महाविद्यालयांमध्ये त्यांच्या सांस्कृतिक महोत्सवामध्ये वाजणारी गाणी बदललेली आहेत आणि हे सगळं आम्हाला म्हणजे काय म्हणतात त्याला, असं तिथनं नाही येत, ही सगळं कोणीतरी तटस्थ बघत असतो ना एखादा व्यक्ती, मग त्यांचे फीडबॅक येतात, ते फोन करून सांगतात की अरे याच महाविद्यालयाचा सांस्कृतिक महोत्सव मी गेले 4 वर्ष जज करतोय, हे माझं 5वं वर्ष आहे आणि हा बदल मी बघितलाय आणि जो मला असं वाटतंय की आख्यानामुळे झालाय. सो त्याच्यामुळे खूप आश्वासक आहे चित्र. ही पण चांगली गोष्ट आहे, खरं तर खूपच चांगली गोष्ट आहे. म्हणजे जर कारण मीही बरेचदा बघितलंय शाळेच्या गॅदरिंग मध्ये वगैरे छोट्या छोट्या मुली आयटम सॉन्गवर नाचत असतात, प्रचंड वाईट वाटतं तेव्हा बघून. आणि ही चांगली गोष्ट आहे की ती याच्या पुढे आता लोककलांमधली गाणी घेतील, ती ऐकतील किंवा ती म्हणजे काही असेल, मग एखादं वाद्य वाजवणं असेल. वाद्यावरनं असं आठवलं की आम्ही 2 ते 3दा असं केलं की जिथे जिथे सादरीकरण आहे तिथे काही लोकवाद्यांचं प्रदर्शन आणि विक्री असं केलं. म्हणजे काही वेंडर्स आहेत पुण्यामध्ये, पुण्याच्या आजूबाजूच्या गावखेड्यांमध्ये ज्यांच्या पिढ्या गेलेल्या आहेत, जे फक्त संबळच बनवतात. ही वाद्य म्हणून पण फार इंटरेस्टिंग आहेत. म्हणजे असं नाही आहे की कुठली 2 भांडी एकत्र घेतली आणि केलं आणि ते वाजायला लागलं. तर मग अशा वाद्यांचं जेव्हा आम्ही प्रदर्शन आणि विक्री ठेवलेली, त्याला ज्या पद्धतीचा रिस्पॉन्स आलाय आणि मग माझी मुलगी आता दिमडी वाजवायला लागलेली आहे, तिला बेसिक कळू लागलेलं आहे, किंवा संबळ आधी तिला उचलतही नव्हतं, आता ती गळ्यात बांधून ते वाजवायचा प्रयत्न करतोय. तर मला असं वाटलं की असं हे जे छोटं छोटं आहे, मग आम्ही पुस्तकांचं जे स्टॉल आहे तो पण जिथे जिथे आम्हाला शक्य असतं तिथे तिथे आम्ही लावतो. ती प्रिडॉमिनंटली लोककलेशी कनेक्टेड आहेत का तर नाही. मराठी, महाराष्ट्र, लोककला या सगळ्या विषयाला धरून, म्हणजे आख्यानाच्या इन्फ्लुएन्स खाली पण का होईना, पण मला जर काही वाचावंसं वाटलं तर मला असं वाटतं की पुरे खूप आहे ते. तर असं एक काही जे जे आम्हाला वाटतं तसा आमचा एक प्रयत्न सुरू असतो. द फोक आख्यानमधले जे सगळे कलाकार आहेत, त्यांचं तुम्ही म्हणजे जेव्हा तुमचा सुरुवातीचा काळ होता, जेव्हा तुम्ही हे उभारायचं हे सुरू होतं, तेव्हा तुम्ही मग कसं हे केलं की ते कलाकार बघणं आणि काय म्हणतात त्याला, काही माणसं असतात ना ज्यांच्यावर आपल्याला विश्वास किंवा ती आहेत माणसं असं. सो माझ्यासाठी सगळ्यात सुरुवातीला जसं मी मगाशी मेन्शन केलं तसं माझ्यासाठी विजयसाठी हर्ष आणि हर्ष विजयसाठी ईश्वर असा तो एक कॉम्बो होता. आणि रणजित सर आल्यानंतर मग आमचं ते एक 5 जणांचं असं झालंय की आमची कामं ठरलेली आहेत, आमची कामं वाटलेली आहेत आणि ते आहे ते एक नेक्स्ट लेवल इक्वेशन आता मस्त छान डेव्हलप झालेला आहे. सो आता कलाकार निवडणे हा जो मुद्दा आहे, सो आम्हा दोघांसाठी पण, म्हणजे मी आणि रणजित सर असतील किंवा थोड्याफार प्रमाणात ईश्वर पण असेल, सो आमच्या तिघांसाठी कलाकार निवडणे हा मुद्दा हर्ष विजय बघतील.
अच्छा. आणि ते इतकं सटल आहे. आणि ज्या पद्धतीची जे कलाकार आहेत, तर मला खूप सांगायला असं छान वाटेल की अशी ती एका रात्री एखाद्या महाविद्यालयात आपण गेलो आणि चला इथली कला मंडळातली सगळी मुलं घेऊन चला, असं नाही झालंय ते. ही मुलं यांच्या नजरेत पडायला, यांनी त्यांच्याबरोबर काही काम करायला आणि त्यांनी आख्यानासाठी यायला, याच्यामध्ये पण एक 3-3.5 वर्ष प्रवास गेलेला आहे. बापरे. त्यांना ती जेव्हा युथ फेस्टिवल करत होती तेव्हा ती मुलं त्यांच्या सोबत असायची, कधी त्यांच्या मेंटॉरशिपच्या खाली असायची. मी 2 वर्ष युथ फेस्टिवलला ड्रामा डिपार्टमेंटला मेंटॉर म्हणून जायचो, मला ती तेव्हा दिसायची. पण त्यांचं इक्वेशन इतक्या छान पद्धतीनं बांधण्यामागे सगळ्यात महत्वाचं काय होतं, तर त्यांनी दाखवलेली कमिटमेंट. म्हणजे सुरुवातीच्या काळामध्ये पायपेटी नावाचं वाद्य वाजवणारा एक जो वादक आहे, मानस साखरपेकर नाव आहे त्याचं, तो चिपळूणवरून येतो. सो हे वाद्य त्याच्याकडे सुरुवातीला त्याच्याकडे पण नव्हतं, तो चिपळूणमधनं कोणाच तरी मागून आणायचा. आणि तो सादरीकरणाला येताना हे वाद्य चिपळूण पासून पुण्यापर्यंत आपल्या मांडीवर घेऊन यायचा. ते वाद्याचं वजन आता साधारणतः 40-42 किलो आहे. बापरे. सो या लेवलची कमिटमेंट असणारी माणसं आहेत. म्हणजे मी कदाचित आता फक्त एक मानस नाव घेऊन त्याचं सांगत असेल, पण स्टेजवर 21 जण आहेत, यांच्या मागं साधारणतः एक 30-32 जण आहेत, 53 लोकांची टीम आहे. बापरे. आणि प्रत्येकाची कमिटमेंट तेवढीच आहे त्याच्या कामाला घेऊन. आणि जेव्हा ह्या लेवलच्या कमिटमेंटची जेव्हा मुलं एकत्र येतात, मी त्यांना मुलं म्हणतो कारण मला एकतर ती वयाने खूप लहानही आहेत आणि मे बी प्रोफेसर म्हणून सवय असते ना आपल्याला विद्यार्थ्यांना मुलं म्हणायची, तर ते तसं असेल. पण ही जेवढी पण कलाकार मंडळी आहेत ना, त्या सगळ्यांची कमिटमेंट लेवल एवढी जास्त आहे. ते जेव्हा एकत्र येतात तर तेव्हा मला असं वाटून जातं की इथे काय प्रोसेस आपण फॉलो करावी. म्हणजे पहिलं क्वालिफिकेशनच कमिटमेंट आहे, बाकी सगळं नंतर आहे. म्हणजे सगळं शिकता येतं. म्हणजे जे रिदम प्लेयर वाजवणारी, तालवाद्य वाजवणारी जी मंडळी आहे, त्यांच्यातल्या प्रत्येकाचं एक वेगळं वाद्य आहे. पण आज इथे आख्यानामध्ये ते 9 ते 10 वाद्य वाजवतात प्रत्येक जण. अच्छा. सो त्यांनी ते इथं कमिटमेंट दाखवून शिकणं, त्याची तालीम करणं, त्याचं तेवढ्याच ताकदीनं सादरीकरण करणं आणि सादरीकरणानंतर आपल्याला कळणं आपलं काय चुकलं आणि त्याच्यासाठी आपण परत एकदा स्वतःचाच रियाज करणं. तर ते मला असं वाटतं की ती क्वालिटी आहे म्हणून ते आख्यानात आहेत आणि ती क्वालिटी त्यांच्याकडे असावी या अपेक्षेनंच त्यांना हर्ष विजयनी या टीमशी जोडलेलं असावं. आणि आनंदाची गोष्ट अशी आहे की 1-2 अपवाद वगळता पूर्ण टीम तीच आहे जी पहिल्या सादरीकरणापासून होती. अच्छा. आणि ती आता तिथून पुढे आम्ही सगळे एकत्रितच ग्रो होत आहोत. म्हणजे आपल्याला हे येत नाहीत तर हे शिकावं, हे शिकण्यासाठी लागणारा इन्फ्रास्ट्रक्चर आणि आर्थिक पाठबळ आणि सल्ले हे द्यायला आम्ही आहोतच. पण हे शिकणं म्हणजे काय असतं हे सांगणारे काही इंडस्ट्रीतले एक्सपर्ट आम्हाला लाभले. सो असे नकळत मदत करणारे इतके हात आहेत ना की त्याच्यामुळे आपल्यालाच एन्हान्स करून घ्यायला खूप मदत होत आहे. पण मी परत तुझ्या प्रश्नावर जातो की ही लोक निवडताना काय निकष किंवा कशी सापडली, तर ही पूर्णपणे युथ फेस्टिवल्स मधनं सापडली. पण त्यांच्यातला कलाकार पेक्षा त्यांच्यातला माणूस हा कुठेतरी एक सटल निकष वरच ती आलीत आणि आता ती आहेत. आता मी एक पर्सनल प्रश्न विचारते. आता हे नाट्य क्षेत्रात आहातच तुम्ही, पण चित्रपट निर्माण करणं, चित्रपट निर्मितीकडे येण्याचा काही प्लॅन आहे का? वा, काय म्हणतात त्याला, ते असं इच्छा प्रबळ आहे आणि प्रयत्न, म्हणजे इच्छा 1, प्रयत्न 2 आणि अपेक्षा 4 असं सगळ्यांचा मेळ होऊन लवकरच काहीतरी घडावं असं आहे. पण तुझ्या सरळ प्रश्नाला सरळ उत्तर जर असेल तर हो, खरंच आहे. आणि त्या दृष्टीने आम्हाला झेपेल तसं, मला आहे त्या समज, ती समज, काही मित्रमंडळी असं बांधण्याचा आम्ही त्या प्रवाहातच आहोत. आणि त्या प्रवाहात काय आज नाही आहोत, त्या प्रवाहात गेल्या 7 ते 8 वर्षांपासून आहोत. पण जेव्हा तुम्ही पहिल्यांदा निर्णय घेता तेव्हा तुम्हाला असं वाटत असतं की तुम्हाला सगळं माहिती आहे. पण मग तुम्ही पाण्यात उतरता, मग पाणी नुसतं खोल नसतं, मग पाणी खारट पण असतं, मग पाण्याला फोर्स असतो, मग पाणी कधी गढूळही होतं, मग ते बदलायला लागतं, असं सगळं. तर आता
आत्ता आम्हाला असं वाटतं की अरे आम्ही बऱ्या पाण्यात आहोत आत्ता आणि काहीतरी घडेल. हम्म. त्याच्यामुळे त्या दृष्टीने प्रयत्न चालू आहे. नक्कीच आवडेल. आणि असंच काहीसं जर करता आलं सिनेमा या माध्यमामध्ये तर खूप समाधान वाटेल. या क्षेत्रामध्ये म्हणजे मी चित्रपट क्षेत्राबद्दल बोलते, चित्रपट क्षेत्रामध्ये किंवा नाट्य क्षेत्रामध्ये सुद्धा जी नवीन मंडळी येऊ पाहतात तर त्यांना काय सांगावं असं वाटेल? त्यांना तर आधी मी हे सांगेन की मीच नवीन आहे. म्हणजे मी नवीन लोकांना काहीतरी सांगेन असं मला बरीच वर्ष झालेत म्हटल्यावर आपण सांगू शकतो सांगा. असं. म्हणजे हे खरं तर काही क्वालिफिकेशन नसावं, बरीच वर्ष आहे. पण माझ्या अनुभवातनं मला एवढं नक्कीच वाटतं की प्रत्येकाचा प्रवास हा ज्याचा त्याचा आहे हे मी नक्कीच सांगेन. आणि माझे कष्ट समोरच्यापेक्षा जास्त आहे असं नाही. म्हणजे प्रत्येकाचे सेम कष्ट आहेत आणि फक्त आपल्याला ते कळत नाहीत कारण ते आपलं भावविश्व नसतं. म्हणजे गरीब प्रयत्नशील अभिनेत्याला वाटतं की श्रीमंत प्रयत्नशील अभिनेता प्रिव्हिलेज्ड आहे. त्याचे मुद्देच वेगळे असतात. पण असं म्हणजे हे एक मी उदाहरण दिलं फक्त. तर कारण गरीबाला असं वाटत असतं की नाही मला ऍक्टिंगवर माझं पोट आहे, राईट. तो कंटेनमेंटसाठी लढत असतो. कोणाचं काहीतरी वेगळंच असतं आणि सगळ्यांचा प्रवास हा आपल्या इतकाच किंवा प्रसंगी आपल्यापेक्षाही खडतर आहे. हे जर आपण मान्य करून घेतलं तर मला असं वाटतं की एकतर आपला प्रवास सुखकर होतो. कारण म्हणजे मी जर म्हणलं की मला तुझ्यापेक्षा जास्त दुःख आहे तर मला असं वाटलं की थोडं निगेटिव्हिटीकडे जाईल ते. त्याच्यापेक्षा नाही, माझं हिच्यापेक्षा तर कमी आहे ना, असं जर बघितलं तर मला असं वाटतं प्रवास खूप सोपा होतो. हे कधी कधी मला स्वतःला सांगायला पण खूप त्रास होतो. असं बोलायला फार मजेशीर आहे ते. आणि पण स्वतःचं सांगायला खूप त्रास असतो. पण एक होऊ शकतं कदाचित जे माझ्या बाबतीत आहे. मग तुम्ही तुमच्या अवतीभोवती एक सिस्टीम डेव्हलप करता. ती मित्रांची असेल, ती काय म्हणतात त्याला, तुमच्या स्पाऊसची असेल, तुमच्या मेंटॉर्सची असेल. आणि मग तुम्ही इन टर्म्स ऑफ क्रायसिस, इमोशनल क्रायसिस, तुम्ही त्यांच्याकडे रिच आउट होता आणि ते तुम्हाला त्याचे सल्ले देतात. तर नवीन लोकांनी कदाचित ती इकोसिस्टीम डेव्हलप करता येते का हे प्रयत्नशील राहावं. कारण तसं मला बघताना नवीन म्हणजे यंग म्हणतोय मी. आज 18, 20, 22 वयोगटातली जी लोक आहेत त्यांचे जे क्लोज ग्रुप आहेत ते मला तेवढे कंटेंटेड आहेत का याच्यावर कधी कधी मला प्रश्न पडतो. त्यांना मी विचारायला जात नाही आणि मला असा विचारायचा काही संबंध नाही. पण मी कधी कधी जेव्हा एखाद्या दुसऱ्या ग्रुपची चर्चा ऐकतो तर मला ते थोडं उथळ वाटतं. माझं परसेप्शन असेल ते. तर मला असं वाटतं की या उथळ कॉम्बिनेशनमध्ये मी कितपत रिलाय करू शकेन जेव्हा मला खरंच गरज असेल. बरोबर. तर मी जर तेवढी सिस्टीम जर उभी करू शकलो तर मला असं वाटतं की माझा प्रवास आहे मग सुखकर. कारण ते मला नाही उमगलं तर ते मला देतील ना जाणीव करून की अरे तुझं हिच्यापेक्षा तर बरं आहे किंवा तुझं त्याच्यापेक्षा तर बरं आहे. आणि हे कळालं तरी छान आहे. असं आता आपण आख्यानावर बोलतोच आहोत आणि ते लोककलेवर आहे. तर या एकूण अनुभवावरून तुम्ही ग्रामीण भागातल्या मुलांना काय सांगू इच्छिता? ग्रामीण भागातील कलाकार किंवा ग्रामीण भागातली मुलं याचा माझा एन्काउंटर 2 प्रकारे हा कॉन्स्टंट सुरू, म्हणजे खूप वर्षापासून सुरू आहे. एक तर म्हणजे मी महाविद्यालयात असताना म्हणजे नोकरी म्हणून करत असताना तिथे जे यायचे विद्यार्थी ते विद्यार्थी, मग NSS नावाचा एक जो प्रकार असतो त्याच्या वर्कशॉप्सला मी खूप रिमोट एरियाजमध्ये जाऊन त्यांच्याशी संवाद साधायचो. सो मी महाविद्यालयीन जगातले आत्ताचे विद्यार्थी हा एक ग्रुप मला दिसतो जो गावखेड्यातनं येतो आहे आणि एक्सपोजर शोधतो आहे आणि गावखेड्यातला कलाकार. तर मला त्यांना म्हणजे त्यांचे बरेच प्रश्न हे शहरी विद्यार्थ्यांसारखेच आहेत. कारण जसं जो इन्फॉर्मेशन ॲक्सेस आज शहरात आहे तोच इन्फॉर्मेशन ॲक्सेस आज गावात पण आहे. कारण इन्फॉर्मेशन हे तुमच्या मोबाईलवरच आहे. फक्त ती मला माहीत नाही आहे. आणि मला असं वाटतं की ते माहीत नसणं हा एवढा मोठा मुद्दाच नाही आहे. ज्या पद्धतीनं मोबाईल कंपन्या स्वतःची ॲड करतात की स्वतःच्या भाषेत विचारा आणि मग ते तुम्हाला सांगतील. तर मला असं वाटतं की त्यांना हे आव्हान नक्कीच नाही आहे की मला माहीत नाही आहे. कारण माहिती तुम्हाला काही म्हणजे कुठनंही मिळूच शकते. पण मला असं वाटतं की कोर इंटॅक्ट ठेवणं हे सगळ्यात अवघड भाग आहे.
आणि कदाचित ना शहरामध्ये कोर सापडायला खूप वेळ जातो, कारण कोर तुमचा कोर तुम्हाला कधी सापडतो, तुम्ही तुमच्या वर बघता ना, म्हणजे मी माझ्या आईवडिलांना बघणार, मग मी त्यांच्यावर बघणार, मी त्यांच्यावर बघणार. इथे कसं होतं, इथे एक आपल्याच म्हणजे शहरामध्ये, हे माझा अनुभव आहे परत एकदा, आपलीच जद्दोजहद इतकी जास्त आहे ना, म्हणजे नोकरी, घर, मग लेकरं, मग त्यांना मोठं करायचंय, हेही सांभाळायचंय, तेही सांभाळायचं आहे, त्यांचं भविष्य, त्यात आपलं भविष्य बघायचं आहे. तर या सगळ्यामध्ये मी कितपत कंटेनमेंट माझ्या नेक्स्ट जनरेशनला पास करतो याची जाणीव होईपर्यंत मी ऑलरेडी म्हातारा झालेला आहे. आणि मग समोरच्याला ती कंटेनमेंट आता तुमच्यात शोधायची नाहीये. जेव्हा त्याला शोधायची असते लेकरू म्हणून, तेव्हा आपण व्यस्त असतो. पण गावात तसं नाही होत ना. तर गावात काय होतं, गावात मला 18 वर्ष, 18, 16, 14, 21 वर्षांच्या मुलांची जेव्हा मी चर्चा करतो, तेव्हा त्यांना त्यांचा कोर सापडलेला आहे. फक्त एक फॉल्स नॅरेटिव्ह काय आहे की दुसऱ्याचं चांगलं आहे, म्हणजे शहरात चांगलं आहे रे, शहरात मजा आहे. आणि तर ह्याच्यामध्ये जो कोर हरवला जातो तो हरवू देऊ नका. मग तो कोर काहीही आहे, तो तुमचा फॅमिली सेटअप असेल, तुमचा इमोशनल बिल्टअप असेल, तुमचा व्हॅल्यू सेटअप असेल, आणि त्याला काही बाउंड्रीज नाही आहेत. म्हणजे मी नवरात्रात मटण खात नाही आणि तू खातो, तर ते जर असेल आणि इफ यू बिलीव्ह इन दॅट, तर माझं असं म्हणणं आहे की ते प्लीज कंटिन्यू करा. ते तुम्हाला काय देऊन जातं हे आत्ता त्या वयात नाही कळत, पण नंतर ते इतकं छान म्हणजे टर्न आउट होतं की तीच ॲसेट असते तुमची. आणि एक तर सगळ्यांनाच सांगेन, शहरी ग्रामीण काही असो, शक्य असल्यास व्यसन करूच नका. हा, कारण नाही, हे मी खूप लोकांना सांगतो, कारण व्यसन तुम्हाला नेक्स्ट लेवलला डिटोरिएट करतं इमोशनली, ते तुम्हाला लक्षातच येत नाही. त्या मोमेंटला मला ते खूप काही देऊन जातं. मला असं वाटतं मला सुचत नव्हतं आणि मी एक सिगरेट घेतली ना, आता मला क्रिएटिव्हिटी आली. ते तिथे घडतही असेल, आता मला काहीच माहित नाही सांगायला, कारण माझं तसं काही संबंध नाही त्याच्याशी, पण मी ना त्याचे दुष्परिणामच जास्त बघितले आहेत आजूबाजूला. म्हणून मी सगळ्यांना सांगेन, शक्य असल्यास व्यसन करू नका. मला आणखी एक, मगाशी आपलं बोलणं झालं की आख्यानासाठी बऱ्याच लोकांचं योगदान आहे. हो हो. तर मगाशी आपण निर्मात्यांवर चर्चा केली की तुम्ही आणखी कसे जोडले गेलात, पण इतर कोणी आणखी मंडळी आहेत का ज्यांचं योगदान खूपच महत्वाचं होतं त्यावेळेला? म्हणजे 2 कॅटेगरीमध्ये मी त्यांची यादी देऊ शकतो खरं तर. एक नॉन मटेरियलिस्टिक, लाईक नॉट काउंटेबल इन टर्म्स ऑफ मनी नावाची एक फ्रेज असते लॉमध्ये, की याची व्हॅल्यूच नाही होऊ शकत. म्हणजे असे ज्यांनी त्या काळात इमोशनल सपोर्ट दिला, ज्यांनी त्या काळामध्ये असं सांगितलं की तू कर्मी आहे, मग त्याच्यामध्ये बायको आहे, त्याच्यामध्ये मित्र आहेत, त्याच्यामध्ये काही सिनियर मित्र आहेत, महाविद्यालयातली असतील किंवा या क्षेत्रातली असतील, त्यांची नावं मी आधी ऑलरेडी घेतलेली आहेत. आणि काही इतर या क्षेत्रातली मेंटॉर्स पण आहेत. म्हणजे या क्षेत्रातलं जर सांगत असेल तर मी मगाशी शशांक सर म्हणलो, किरण यज्ञोपवीत आहेत, त्याच्यानंतर निपुणशी पण चर्चा झालेली आहे या विषयाला करून, सतीश सरांशी पण बोललेलो आहे. म्हणजे आख्यान बघून गेल्यानंतर आख्यान काय वाटतं, याच्या पलीकडे आख्यान कुठे जाऊ शकतं याच्यावर जिथे जिथे चर्चा झालेली आहेत, आणि त्यांनी तो कॉन्फिडन्स त्या वेळेस दिलेला आहे. इमोशनल स्टँडिंगसाठी किंवा तू कर्मी आहे हे म्हणायसाठी 4 लोक तुमच्या बाजूला इररिस्पेक्टिव्ह ऑफ देअर प्रॉफिट जेव्हा असतात ना, त्याच्यासारखं प्रिव्हिलेजच नाही तुमच्या आयुष्यामध्ये. आणि काही लोकांनी खूप सढळ हाताने मदत केली. म्हणजे ॲडव्होकेट राजेंद्र पै म्हणून आहेत, मी स्पेसिफिकली सांगतो, ते आचार्य अत्रेंचे नातू आहेत आणि त्यांचं अत्रेय फाउंडेशन नावाचं आहे. सो ते पहिल्या सादरीकरणाला आले, मुंबईतल्या पहिल्या सादरीकरणाला, आणि घरी बोलावून घेतलं, छान गप्पा झाल्या, आणि त्यांनी अत्रेय फाउंडेशनमधनं एक खूप मोठी रक्कम आम्हाला देऊ केली की. आणि तेव्हा असं झालं की अरे एवढ्या पैशाचं काय करायचं, म्हटलं ठीक आहे, म्हणजे छान. आणि मग आम्ही त्याचं टर्नआउट, वाद्य, आणि त्याला एका वेगळ्या पद्धतीनं नर्चर केलं. त्याच्यानंतर मग अशी मदत येऊ लागली. त्याच्यानंतर तो जो कॉज आहे की लोककलावंतांपर्यंत आम्ही जातो आणि त्यांच्या गरजा भागवतो, मग त्याच्यासाठी खूप चांगल्या बऱ्याच राजकारण्यांनी आम्हाला इररिस्पेक्टिव्ह ऑफ एव्हरीथिंग मदत केली, पर्सनल अकाउंटमधनं केली, ही मी स्पेसिफिकली सांगेन. आणि तिथे मग काही गोष्टी, काही जे हे असतात ना आपल्या डोक्यात, एक पूर्वग्रह,
हा. ती गळून पडायला लागतात, की पॉलिटिशियनला आपल्याला मदत करायला काय जाते, त्याला कुठं स्वतःच्या खिशातनं द्यायची. हो. पण असं काही नाही, लोकांनी ठरवून सांगून की हे पर्सनल मधनं आहे, बरं. त्याची जाणीव होते आपल्याला. हा. आणि मग त्यांच्याशी चर्चा करून तर अजूनच छान वाटू लागतं, हम्म, की अरे बापरे, अशीच म्हणजे इतकीही चांगली लोक आहेत. त्याच्यानंतर असं छान काय म्हणतात त्याला, मदत म्हणून तर या निमित्तानं मी परत एकदा, म्हणजे रणजित सर आहेत तर रणजित सर तुम्ही हा पॉडकास्ट बघालच. पण मला खूप छान वाटलं, म्हणजे ते असतं ना की दोन्हीकडनं एक वाटत असतं, म्हणजे एक एकतर्फा प्रेम असतं, म्हणजे आपण झुरत असतो की माझं झालं तर छान, आणि इथं असं झालं की त्यांनाही आम्ही आवडतोय, आम्हाला ते आवडत आहेत, आणि सो असं ते हॅपीली एव्हर आफ्टरचं रिलेशन जमलं. त्याच्यामुळे मला रणजित सरांचं खूप हे वाटतं, की कारण त्यांचा अनुभव आणि त्यांनी याची तयारी दाखवणे, त्यांचा सगळा ऑरा बाजूला सोडून, आणि ते इतकं मनापासून आहे याची जाणीव सोबत काम सुरू झाल्यानंतर झाली. त्याच्यामुळे त्यांना आहेच. प्लस मग काय त्यांच्या माध्यमातून मग बरीच लोक आली, आणि मग ती आहेतच आमच्यासोबत. मग आता आख्यानला पुढे आंतरराष्ट्रीय पातळीवर किंवा इतर आणखी भारतभर वेगवेगळ्या कुठल्या पातळीवर न्यायचं स्वप्न आहे? सर, मी मगाशी तुला जसं म्हणलं तसं म्हणजे पहिल्यांदा सादरीकरण केलं तेव्हा 250 लोक होती. मग आम्ही मध्यंतरी 31 मार्चला गुढीपाडव्याचं मुहूर्त गाठून एक खूप मोठा शो केला, त्याला 2500 लोक होती. त्याच्यानंतर वेगवेगळ्या पद्धतीनं आपल्याला बघायला किती संख्याबळ येऊ शकतं असं आम्हाला वाटत होतं, आणि नंतर आम्हाला असं वाटलं की संख्याबळ किंवा प्रेक्षकांची संख्या ही लिटमस पेपर टेस्टच नाही आहे आता. आणि याच्यावर जेव्हा कन्व्हिन्स झालो, मग असं वाटलं की आपण अशा ठिकाणी परफॉर्म करायला पाहिजे जिथे एकतर आजपर्यंत मराठीचं सादरीकरण झालेलं नाही, मराठी कलेचं किंवा मराठी लोककलेचं, किंवा आपण अशा पद्धतीनं सादरीकरण करायला पाहिजे की अरे म्हणजे लोककलेचा सादरीकरण असं असू शकतं, ही मोमेंट आपल्याला किंवा हा अनुभव आपल्याला देता आला पाहिजे. म्हणून तुम्ही जेव्हा आख्यान पण बघता, खूप लोक आज आख्यानाच्या सादरीकरणाचं म्हणजे कंटेंट हा आत्मा आहे, त्यात काहीच वाद नाही, पण ते ज्या पद्धतीनं दिसतं, ज्या पद्धतीनं ते ऐकायला येतं, आणि टेक्नॉलॉजिकली साऊंड आहे, त्याचं जे कौतुक होतं, तर हे कौतुक आता आपल्याला क्वांटिफाय करायचं असल्यामुळे सो आता आम्ही एक या पॉडकास्टच्या निमित्तानं सांगतो, मी 2 नोव्हेंबरला जिओ सेंटर मुंबई, जे बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये आहे, जिथे आतापर्यंत खूप इंटरनॅशनल सिंगर्सचे कॉन्सर्ट झालेत, पंजाबी सिंगर्सचे कॉन्सर्ट झालेत, बॉलिवूडवाल्या सिंगर्सचे कॉन्सर्ट झालेत, मराठी झालेला नाही, आणि मराठी लोककलेचा हा थाट आता आम्ही तिथं बांधलेला आहे. अपेक्षित प्रेक्षक संख्या 10,000 आहे, आणि ती जागाच खूप म्हणजे काय म्हणतात त्याला, जागा ग्लॅमरस, आणि इतकी लागत करतो आहोत आम्ही आणि आमचे मित्र जे ऑर्गनायझर आहेत तिथे मिळून, की आम्हाला नाही माहिती आम्ही ती कधी कमवू. खरंच नाही माहिती. नाही, पण आणि आता एवढं हे सुरू, आता जर तिकीट मिळत नाहीयेत लोकांना, तर नक्की तेही पूर्णच भरून जाईल. म्हणजे सगळी पूर्ण 10,000 लोक जर तिकीट काढून आली तर कदाचित मग चिंता नसेल. आमच्याकडनं तुम्हाला शुभेच्छा आहेत. धन्यवाद. पण समजा नाही आली ना, असं वाटलं की अरे नाही निघाले पैसे तर नको निघू देत, पण तो जो अनुभव आहे ग्रँडरचा, आणि त्याच्यानंतर ज्या पहिल्या वाक्यापासून सुरुवात केलेली किंवा जे एक पहिलं वन लाईनरचं स्वप्न बघून आम्ही सगळे सुरू आहे आमचा प्रवास, की मराठी लोककलेचा स्टेडियम कॉन्सर्ट. सो 250 ते 2.5 लाख हा प्रवास, त्या प्रवासापर्यंत जायचं आहे, आणि त्याच्यासाठी जमेल ते परदेश वारी जर म्हणणार असाल तर अशी इच्छा आहे की जेव्हा केव्हा जाऊ तेव्हा याच थाटात जाऊ. म्हणजे जनरली होतं असं की परदेश दौरा याच्यामध्ये ना खूप सारे कॉम्प्रोमाइजेस असतात, आणि ते कॉम्प्रोमाइज आता इथे काय, इथे 53 लोकांची टीमच आहे, आणि अधिक वाद्य. म्हणजे ते आता ते आलंच की वाद्यांचं वजन काय असणे पासनं एवढी लोक असणे, पण ही जेव्हा 53 लोक स्वतःची एक एनर्जी घेऊन येतात, मग तिथे एक सिनर्जी क्रिएट होते.
तीच एनर्जी जी लोकांना रील्समध्ये अनुभवतात लोक आणि म्हणून शोला येतात, तर ती जर नाही घेऊन जाऊ शकलो तर मग उपयोग काय. त्याच्यामुळे या पॉडकास्टच्या माध्यमातून जर कधी असं लोकांना वाटत असेल की तुम्हाला जायचंय का बाहेर, हे घ्या आम्ही येतो मदतीला तर प्लीज या, आमचं काही म्हणणं नाही. आणि कारण एवढा मुद्दा आहे, म्हणजे असं वाटतं की हे असं असं गेलं तर मजा आहे ना, 4 जण कमी करा, मग आपलंही मन मानत नाही आणि ते तसं पोहोचत नाही, म्हणून थोडा उशीर लागेल. प्रयत्न खूप सुरू आहेत, तिकडनं पण खूप लोक अप्रोच करतात आणि लॉजिस्टिकली अडचणीच इतक्या आहेत की आपण काय करणार त्याला, पण हळूहळू आम्ही त्याच्याशी डील करतो आहोत. आणि खूप चांगल्या पद्धतीनं सगळ्या कॉन्टिनेंट्समधनं रिस्पॉन्स आहे. म्हणजे जनरली आपल्याला असं वाटत असतं ना की एखादा कला प्रकार तयार होणे, तो US ला जाणे म्हणजे तो जिंकला असे. आता आनंद याचा आहे की जितका छान रिस्पॉन्स US कॉन्टिनेंटमधनं येतो तेवढाच ऑस्ट्रेलियामधनं आहे, आफ्रिकेतनं आहे. तर आणि इतकी मजा येते ते काय म्हणतात त्याला, रिॲक्शन्स वाचायला. तिथे म्हणजे काही निमित्तानं आपले कनेक्शन्स आहेत, आपल्याला कळतात तिथली लोक आपल्याबद्दल बोलत आहेत. UAE मध्ये लोक आहेत आणि त्याच्यानंतर युरोपात लोक आहेत ज्यांना बघायचं आहे. युरोपामधल्या छोट्या छोट्या देशांमध्ये मधनं लोक, म्हणजे असं नाही की फ्रान्समधनं आणि जर्मनीमध्ये मराठी लोक आहेत आणि ते म्हणत आहेत, पण स्लोवाकियासारख्या छोट्या छोट्या देशात अशी मराठी माणसं आहेत आणि ज्यांचं असं म्हणणं आहे की नाही आम्हाला माहिती आहे स्लोवाकियात काही होणार नाही कधीतरी, पण झाला पॅरिसला तर आम्ही येऊ. आणि इतकी त्याच्यामुळे फार मजा वाटते ते बघताना. खरंच, आणि आमच्या शुभेच्छा आहेतच कायमच. धन्यवाद. आणि मला खरंच खूप छान वाटलं आज तुमच्याशी गप्पा मारून. आणि आमच्या देशकालच्या पूर्ण टीम कडून तुम्हाला 2 लाखाच्या टप्प्यासाठी खूपच शुभेच्छा. आणि नक्की तुमचं तेही स्वप्न पूर्ण होईल. आणि आजचा आमचा या पॉडकास्टमधून नक्कीच आपल्या दर्शकांनाही द फोक आख्यानबद्दल पूर्ण एक याचं आख्यान समजलेलंच असेल. नक्की. आणि खूप धन्यवाद, खूपच छान माहिती तुम्ही दिली आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमचं काम खूप छान आहे. तुम्ही लोककलांना या एका मंचावर, वेगळ्या मंचावर घेऊन जाताय आणि लोकांना ते कळतंय आणि पुढच्या पिढीकडे ते पोहोचतंय, जे आपण मगाशी म्हटलं. ते खूपच खरंच खूप छान काम आहे आणि आमच्या शुभेच्छा आहेत कायम तुमच्यासोबत. आजचा हा पॉडकास्ट तुम्हाला कसा वाटला हे नक्की आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि द फोक आख्यान याच्या पुढच्या प्रयोगांना नक्की जा आणि नक्की हे बघा, तुम्हाला नक्की आवडेल. देशकालला सबस्क्राईब करा, हा व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.